मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद हा सण अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता अहिल्यानगर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जातीये। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दुचाकीवरून शहरातील विविध भागात स्वतः पाहणी करत रस्ते आणि संवेदनशील परिसराचा आढावा घेतलाय। ईद ए मिलाद निमित्त नगर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय। तर संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची विशेष नजर राहणार आहे। कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। तर ईद ए मिलादचा सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा याकरिता पोलीस प्रशासन अहिल्यानगर सज्ज झालंय। ते चालू आहे। ते नेहमी प्रत्येक उत्सव मध्ये आमच्या जे SOP आहे त्यामध्ये काही चेंज होत नाहीये। जे लोक जे समाजकंटक आहे, जे शांत भंग करणारे जे लोक आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई चालू आहे। तुम्ही आता कुठे कुठे पाहणी केली? कुठे ते जुने रस्ते आहेत आम्ही पाहणी केले। कोतवाली पासून जे मस्जिद पासून सुरू केला आणि दुपारीचा रूट वेगळा आहे आणि ते जास्त नाही आहे। ते 2-2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता आहे आणि काही मध्ये काय दुरुस्ती चालू आहे। ते आम्ही म्युनिसिपल कमिशनरला पण आम्ही लेटर देणार आहे परत की काही दुरुस्ती पाहिजे असेल तर तुम्ही लगेच करा। आणि मुख्य आहे ते दुपारीचा जे संध्याकाळीचा रस्ता आहे ते लगभग 6 किलोमीटर पर्यंत आहे। तो आम्ही गल्ली गल्ली पाहून बघितलं की मॅक्झिमम जे मुस्लिमच्या वस्ती आहे आणि मिश्र वस्ती कमी आहे। तरी पण काय होतं ते रस्ता छोटा असल्यामुळे सर्वांच्या काय ना ते सहकार पाहिजे आणि मुख्यतः जे बाहेरून हे लोक येतात त्यांना माहित नाही आणि मुख्यतः मुस्लिम समाजचे जे वरिष्ठ लोक आहे ते पण विनंती केली की सर्वांनी ते चमचे मोहल्लामध्ये जे मस्जिद मध्ये पण ते घोषणा करणार आहे की शांततापूर्वक काढावे म्हणून हा मिरवणूक। त्यासाठी आमच्या क्लिअरन्स होतील आणि काय आम्ही बंदोबस्त लागणार आहे काय लागणार आहे ते त्यासाठी आज पाहणीमध्ये स्पष्ट झालं की आम्ही जास्त बंदोबस्त लावणारच आहे। तरी पण एक अंदाजसाठी आम्ही हे पाहणी घेतली आणि कॉन्फिडन्स देण्यासाठी पब्लिकला की पोलीस आहे तुमच्यासाठी, तुम्ही पण पोलीसला सहकार्य। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।